बारामती नगर परिषदेमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये बसपाचे उमेदवार संघमित्रा काळूराम चौधरी ह्या विजय झालेले आहेत। त्याचबरोबर रासपने देखील खातं खोललेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर हे काळूराम चौधरी आणि संघमित्रा चौधरी यांचा मोठा विजय या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काय सांगाल, खऱ्या अर्थाने तुम्ही अजित पवार यांच्या विरोधात अनेक वर्ष विरोध केला मात्र विजय मिळाला नव्हता, आज यंदा तुम्ही विजय मिळाला, काय सांगाल? जो संघर्ष महापुरुषांनी केला त्या विचारधारेवरती मी काम केलेलं आहे। माझं ना अजितदादाचं पर्सनल काय भांडण नाही, माझा थोरला भाऊ आहे अजितदादा आणि अजितदादांनी जर सांगितल्याप्रमाणे निधी नाही दिला आता झोपडपट्टी मुक्त करायला तर लेख माझी आतमध्ये काउन्सिल मध्ये भांडेल, मी संयुक्त दारात बसून भांडेल। खऱ्या अर्थाने प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी तुमच्यासाठी सभा घेतली। ओबीसी फॅक्टरचा किती इफेक्ट झाला? ओबीसी फॅक्टर चाललेला आहे, ओबीसी फॅक्टर चाललाय। मी ब्राह्मण समाज असेल, मराठा समाज असेल, यांनी पण मला साथ सहयोग केलेला आहे। मी जात विरहित जे मानवतावादी मिशन आहे त्या मानवतावादी मिशनचा कार्यकर्ता आहे। जे महात्मा फुलेंचं होतं त्या महापुरुषांच्या विचारधारेच्या पलीकडे काहीच नाही आमच्याकडे। संघमित्रा कशा पद्धतीने विजयाचा जल्लोष साजरा करणार आहे ते तुम्ही तिथे बघू शकता। किती आनंद झालाय? खूप आनंद झालाय। असं वाटतं की जो पप्पांचा जो संघर्ष होता त्याला फळ मिळालंय आणि असंच तुमचा आशीर्वाद प्रभाग क्रमांक 14 किंवा संपूर्ण बारामतीकरांचा असाच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लक्ष्मण हाके यांचा देखील आताच फोन झालेला आहे, त्यांनी अभिनंदन केलेलं आहे। खऱ्या अर्थाने अजित पवार यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी बसपाचे खातं खोललेलं आहे, यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का या बारामतीमध्ये पाहायला मिळत असल्याचं आपल्याला आपण बघत आहोत। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।